असते हे जॅकेट द्या. ऑफिशियल यस. विशाल नाईक म्हटलं की अतिशय जबरदस्त गुणलेखक आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे एक चांगले खेळाडू देखील आहेत. प्रत्येक बॉलचा अप टू डेट डेटा आमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. आणि त्या दरम्यान आपण स्वागत सत्काराकडे बोलूया. सन्माननीय माजी सदस्य हनुमान शांताराम चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण साहेबांना सन्मानित करूया. मी कुंदनजी पाटील नक्कीच आपण व्यासपीठावर पुढील स्वागत सत्कार या ठिकाणी घेऊया. सन्माननीय माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रीती केशरीनाथ नाईक मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी सन्माननीय नैना भरत पाटील माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपणास विनंती करतोय. यस कुंदनजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार. मी नैना भरत पाटील आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार या ठिकाणी करायचे आहेत. आपण सन्मानित करूया पूनम मेघनाथ पाटील मॅडम देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत वैशाली किसन डोंगरे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. सन्माननीय नैना भारत पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. त्यानंतर मी माझी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रीती केशरीनाथ नाईक आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नैना भारत पाटील माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मित्र जे टायटल होतं ना चूल आणि मूल ते अजिबात राहिलेलं नाही आहे. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून तुम्ही आपण आपल्या व्यासपीठावर पाहू शकता. धन्यवाद. तर स्वागत सत्कार झाले आहेत. वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. मॅच ऑन. पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत जहीन तरे त्या ठिकाणी. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. यस 2 धावा देखील कंप्लीट आणि सोबतच नो बॉल आहे. अर्थातच पुढचा बॉल फ्री हिट. संजय ठाकरेचा पहिला बॉल. नो बॉल पाहायला मिळाला आपल्याला. आणि पुन्हा एकदा संजय बॉलिंग ट्रॅकवर. फ्री हिट बॉल ऑन साइडला उडवलाय. जातोय 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 आणि गेलाय बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. टीम मध्ये रँक करतोय याचं उत्तर या ठिकाणी देत असताना पाहायला मिळतंय. कारण या हंगामामध्ये आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी जर पाहायला गेली तर सचिन पाटील आपण पाहतोय जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा नंबर 1 वरती रँक करतोय. आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय ज्याच्या बॅटमधून हा अफलातून फटका पाहायला मिळाला राजन डी. अर्थात आपण पाहिलं तर 15 वरती काल्हेर संघाचा एक चांगला धडाकेबाज फलंदाज त्याच्या बॅटमधून या ठिकाणी निघतोय षटकार. यस त्यानंतर शुभ सन्मान या ठिकाणी घेऊया. माझे अध्यक्ष जय बजरंग पतसंस्था कारेवली दयानंद राजाराम पाटील साहेबांना आपण सन्मानित करूया. मी संदीपजी पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. कामगिरी पाहायला मिळते. या हंगामामध्ये आपण पाहिले तर पहिली स्पर्धा जी झाली होती नाईट त्या स्पर्धेचा मानकरी अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ पाहायला मिळते. आणि त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज या ठिकाणी मित्र म्हणून कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होतोय. विकेट
तर या ठिकाणी घेऊया सामाजिक कार्यकर्ता सन्माननीय श्रीपतजी गणपत पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. अरुणजी पाटील, मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान या ठिकाणी करायचा आहे. याची या ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 14 आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर बिग विकेट प्रस्थापित करत असताना संजय एक चांगला गोलंदाज ते निशाणे असते. फटके जरूर लागले गेले त्यानंतर मात्र कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. पाहूया पुढे चेंडू. क्या बात है, अपील आणि अपील उचलून धरलेली आहे. बल्ला तेरे हात में तो काहे टांग आडा आहे. फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपात. पायचीची अपील ज्या वेळेस होते ना, पंच तपासत असतात चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची बॅट कट आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यानंतर पंच सहमती दाखवत असतात. या वेळेस आमचे पंच सुनील म्हात्रे सर सहमत आहेत. विकेट मिळाली त्या ठिकाणी संजय ठाकरेला. खरं तर हे बॅटल जे आहे ना ते भरपूर चांगलं तुम्हाला पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम्स मजबूत आहेत. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी सन्माननीय उपसरपंच कासनेगाव नाना गोंदली यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे, जे टी शर्ट संपूर्ण हंगामासाठी नक्कीच त्यांनी स्पॉन्सर केलं आहे आणि ते पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून देखील दिलं जाईल. नो बॉल सोबत सुरुवात केली होती संजय ठाकरेने, मात्र त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पंजा देखील पाहिला होता, परंतु कमबॅक करत असताना 2 विकेट्स घेतल्यात. विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का पाहूया. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दुरून संतोष ठाकरे बॉलपर्यंत पोहोचलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला संजय ठाकरेच्या माध्यमातून फेकला जात आहे. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील समोरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न संदेश ठाकरे त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली रजनी आपण पाहतोय. मॅच नंबर 2 खासदार बालामामा चषक 2025चं हे आयोजन जय बजरंग 40+ कारिवलीच्या माध्यमातून अप्रतिम देखणं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. संजय ठाकरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल, जोरदार अपील. एक्झिट काय घडलंय त्या ठिकाणी. अपील तर अगदी जोरदार झाली होती, पंच सहमत नाहीयेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 17 धावा. आपण पुन्हा एकदा स्वागत सत्काराकडे वळूया. श्रीपत गणपत पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी अरुणजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सामाजिक कार्यकर्ता श्रीपत गणपत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय किशोर कचर नाईक साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी अरुणजी पाटील पुन्हा एकदा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते पुढचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय
किशोर कचेर नाईक साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. आपण स्वागत सत्कार या ठिकाणी करतोय. चला टीम ठाकूरपाडाचे कॅप्टन वेल कमी खर्च करा, सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा आणि वळूया आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं फेकलं गेलंय 17 धावा टीम बंद्रा मारुती काल्लेर, 2 विकेट्स आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर संतोष ठाकरे, पहिला बॉल, वाडा बॉल अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी. बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. चांगली सुरुवात संतोष ठाकरेच्या माध्यमातून. या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत्या, तिसरी घेण्याचा प्रयत्न. नक्कीच फक्त मिळतील 2 धावा. 40+ क्रिकेट म्हटलं ना तर हा तर एक रणनीतीचा भाग असतोय. 2 धावा आणि 2च्या मदतीने धावफलक 19 वर पोहोचलंय आणि त्या दरम्यान व्यासपीठावर नक्कीच आपण नुकतंच पाहिलं तालुका क्रिकेटमधील अगदी जबरदस्त पंच. आयोजन कमिटीमध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सन्माननीय विक्रम नाईक सरांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. या वेळेचा बॉल बीट केला होता फलंदाजाला, मात्र त्या दरम्यान यष्टीरक्षकाची चुकी पाहायला मिळते. काय घडतंय त्या ठिकाणी, रॉंग अँड थ्रो पाहायला मिळाला. विकेट घेण्याच्या नादात मात्र धावा कंप्लीट झाल्या 3. अगदी नाट्यमय क्रिकेट त्या ठिकाणी. गणेश ठाकरे यांचा थ्रो थेट अंपायरसाठी आणि धावा कंप्लीट झाल्यात 4. अगदी नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं त्या ठिकाणी, कारण टीम ठाकूरपाडाच्या बाजूने चुका पाहायला मिळाल्या. धावा कंप्लीट झाल्या 4. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 23 धावा धावफलकावर झाल्या आहेत. संतोष ठाकरेचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. गणेश ठाकरे यांच्या मनामध्ये काय असेल की थ्रो जो आहे तो अंपायरकडे केला होता. यस, कमबॅक करावं लागेल या ठिकाणावरनं, कारण सुरुवात जी आहे ती अप्रतिम झाली आहे. बंद्रा मारुती काल्लेर संघाला आपण पाहतोय टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतात. पहिल्या 9 बॉलमध्ये त्यांच्यासाठी धावा 23 आल्यात. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर काही ना काही घडतंय त्या ठिकाणी. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात. दयावान भंडारी यांची विकेट घेण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ना, नक्कीच मात्र त्या प्रयत्नांमध्ये यशही मिळत नाहीये आणि धावाही जात आहेत. योगेश रनिंग बिटवीन द विकेट चांगलं दाखवतोय त्या ठिकाणी. संतोष ठाकरे पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय, संपर्क नाहीये, बॉल निर्धाव गेलाय. एक चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय त्या ठिकाणी. खरं तर गोलंदाजी चांगली होत आहे, परंतु क्षेत्ररक्षकांकडून साथ मिळत नाहीये संतोष ठाकरेला. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल, मात्र त्या दरम्यान हिट विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. हिट विकेटची विकेट. दयावान भंडारी बॅक टू द डगआउट.
the make. सेक्रिफाईस करण्यासाठी प्रयत्न होत होते ना, ती विकेट त्या ठिकाणी सेक्रिफाईस झाली आहे. दयावान भंडारी यांना मैदान सोडावं लागला. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन विनायक मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर धावफलकावर आपण पाहतोय 25 धावा. विक्रम नाईक सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. तालुका क्रिकेटचा विचार केला तर अगदी जबरदस्त पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज डे क्रिकेटचा विचार केला तर कशिवली प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केली आहे आणि त्या ठिकाणावरनं थेट आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये ते दाखल झालेत. गणेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. 25 धावा 2 षटकामध्ये. तर आता मात्र षटक क्रमांक 3 आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गणेश ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. या बलेचा बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाहीये. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये बॉल स्टॉप करतोय. धाव नाहीये. निर्धावची सांगता. निर्धाव बॉल सोबत षटकाची सुरुवात झाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. पुन्हा एकदा संपर्क पाहायला मिळत नाहीये. बेल्स आणि सोबत स्टंप देखील आपल्याला LED पाहायला मिळत आहेत. यावरून तुम्ही पाहू शकता की टेनिस बॉल क्रिकेट देखील आज किती फॉरवर्ड झालंय. षटकातील पुढचा बॉल. अरे बा, बॅटने हा प्रहार मिडल ऑफ द बॅट. मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. किरण ठाकरेच्या माध्यमातून अप्रतिम झेल. फलंदाज बाद. वाटाण्याचा कोणताना रजे उरुकतो टनाटना रजे उरुकतो टनाटना पाय घसरून झालं होतं, परंतु सीमारेषेलगत किरण ठाकरेच्या माध्यमातून अप्रतिम झेल. एक क्षण असं वाटलं होतं बॉल सीमारेषे बाहेर पडेल, परंतु त्या ठिकाणावरनं उत्तर मिळालं नाहीये. अप्रतिम कमालीची कॅच त्या ठिकाणी. पहिले 3 बॉल टाकून झाल्यात या षटकातील. धाव खर्च केली नाहीये आणि सोबतच महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी गणेश ठाकरेला. नवीन फलंदाज शैलेश मैदानाच्या आतमध्ये. चालू हंगामाचा विचार केला ना तर षटकार किंग म्हणून देखील तुम्ही शैलेशकडे पाहू शकता. खास करून ताडालीची ती स्पर्धा ज्या ठिकाणी 6 बॉलवर 6 षटकार आले होते. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय, परंतु गॅप शोधली आहे आणि चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट. - 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते गणेश ठाकरेच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. बॉल कार्पेट चसाने जातोय. संजय ठाकरे त्या ठिकाणी आहे. चुकी झाली आहे. थोडी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्या मिसफिल्डचं रूपांतर 2 धाब्यामध्ये. 2 ने धावफलक 30 वर पोहोचलंय. जर्सी नंबर 18 अर्थातच विराट कोहलीची आठवण. सोबतच कमिंग सून 18वा सीझन IPLचं येत आहे. षटकातील पुढचा बॉल.
षटकातील शेवटचा बॉल. फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या दादापर्यंत. गोलंदाजी चांगली या षटकामध्ये. या बले जोरदार अपील. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पायचीची विकेट, फलंदाज बाद. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. विकेट कशा प्रकारे मिळाली आहे नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. महत्त्वाची विकेट टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. आणि आता मात्र नवीन फलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरती आपण सचिनला पाहतोय. धावा धावफलकावर आहेत 30. आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. पहिल्या 3 ओव्हरचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स सोबतच धावा खर्च केल्या होत्या 17. संजय ठाकरे ते षटक आणि त्यानंतर कमबॅक करत असताना विकेट्स घेतली आणि धावा फक्त आणि फक्त 8 खर्च केल्या होत्या संतोष ठाकरे या गोलंदाजाने. आणि त्यानंतर कमालीचं षटक गणेश ठाकरेच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च करत 2 विकेट्स त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि त्याच्या जोरावर 30 धावांवर रोखलं गेलंय बंजारा मारुती काल्हेर टीमला. परंतु एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. किरण ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. शेवटचं अंतिम षटक पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल. समोरच्या दिशेने शैलेशला आपण पाहतोय. 6 बॉलवर किती धावा वसूल केल्या जातील शैलेशच्या बॅटमधून हे आपल्याला पाहावं लागेल. सोबतच सचिनकडे देखील मोठे फटके आहेत. अर्थातच दोन्ही फलंदाज जे आहेत ना ते चांगले आहेत. किरण ठाकरे बॉल पहिला ऑन साईडला बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये निघून जाईल. सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. आहे त्याच्या बॅटमधून आज सिक्सर पाहायला मिळालाय. या बॉलेस देखील आडव्या बॅटने प्रहार झालाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी संतोष ठाकरेचं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. शेवटचा अंतिम षटक आहे. जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल बंजारा मारुती काल्हेर टीमच्या बाजूने तर त्या उलट कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा. यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल. किरण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस देखील बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरीचा प्रयत्न कंप्लीट देखील. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावफलक 40 वर पोहोचलाय. या षटकाचा विचार केला तर 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 बॉलवर धावा खर्च केल्यात 10. मात्र अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये एकाच दुसरा मोठा फटका जरी आला तरी देखील टोटल जे आहे ना ते चांगलं पाहायला मिळेल. एक असं टोटल ज्या टोटलपासून बंजारा मारुती काल्हेर संघ फाईट करेल. किरण ठाकरे आमच्यापासून दूर जाताना कॉम्बॉक्स एंड कडनं षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस. एक्झिट काय घडलं त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. एक धाव देखील कंप्लीट झाली आहे. 1+1 2 धावा मिळतील आणि सोबतच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट. हे आपण भाऊ पाटील सरांना पाहू शकता. फ्री हिट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून. जॅकेट जे आहे ना ते भरपूर सूट झालंय भाऊ पाटील यांना. बॉल निर्धाव जातोय. फ्री हिट बॉल खेळत असताना सचिनला त्या ठिकाणी बीट केलंय. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता. या बॉलेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका तर हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तर डीप मध्ये मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. संदीपचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. धावफलक पुढे सरकलाय 43. 43 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल या बोले साडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवा तसं नाही आहे, मात्र त्या दरम्यान एक धाव मिळते त्या ठिकाणी. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 11.00च्या सरासरीने डबल 4. 44 धावा झाल्या आहेत. 45 लक्ष टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडा समोर. पहिलं षटक 17 धावांचं, दुसरं षटक 8 धावांचं, तिसरं षटक 5 धावांचं आणि शेवटच्या षटकामध्ये आल्यात 14 धावा. 44 धावा झाल्या आहेत. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. त्यानंतर व्यासपीठावर आपण बोलूया. माजी सरपंच वडगरगाव सन्माननीय जय पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. यस, 44 धावा, 45 लक्ष सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत. या धावा कंप्लीट केल्या जातील का की त्या उलट रोखल्या जातील, मात्र हे आपण पाहू शकतो आमच्या पंचांकडे नक्कीच लुक कुठेतरी आहे ना, तो वाढलाय तुमचा, यात काही शंका नाही आहे. जॅकेट जे आहेत ते उठून दिसतात त्या ठिकाणावरनं. हे आपण पाहू शकता भाऊ पाटील सरांना ही स्माईल जी आहे ना ती सर्व काही सांगून जाते. नक्कीच. आणि त्या दरम्यान या ठिकाणी सन्माननीय आमचे मॅन ऑफ द सिरीज सायकल स्पॉन्सर विकी वसंत पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. खासदार बाला मामा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पंचांना विनंती आहे, आपण जर पाणी वगैरे घेतलं असेल तर आपणही चला मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली मॅच मित्र पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना या हंगामातील टॉप 1 वरती रँक करत असणारा संघ 15 काल्हेर आपण पाहतोय. 4 षटकामध्ये फक्त 44 धावा जमा करू शकला आणि 45 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे अष्टविनायक ठाकूरपाडा या संघासमोर. यस, भावी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विकी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल स्पॉन्सर झाली आहे. वेलकम. येस, आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेसाठी जी आकर्षक मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आहे ती आपण पाहतोय. सन्माननीय दिनेश मधुकर पाटील शुभमंगल डेव्हलपरचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर शीतपेय दिलं जातोय एवन जोडी अर्थात सन्माननीय ग्रुप पाटील आणि सन्माननीय संदीप नाईक यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आपल्याला एक गिफ्ट पॅम्पल पाहायला मिळतं आकर्षक जे आहे ते पाहायला मिळते. म्हणजे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष सन्माननीय सचिन रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आणि प्लेयर ऑफ द नाईट जो पूर्ण रात्रीमध्ये चांगला खेळ करेल त्याच्यासाठी सुद्धा एक आकर्षक पैठणी आहे. आजच्या दिवसासाठी आपण जर पाहिलं तर सन्माननीय श्री केतन सुधाकर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. उद्यासाठी जो प्लेयर ऑफ द नाईटचा पुरस्कार आहे तो सन्माननीय जहीन रघुनाथ नाईक यांच्या माध्यमातून आणि 17 तारखेसाठी आपण पाहिलं तर सन्माननीय नैना भरत पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून आपल्याला एक आकर्षक पैठणी आहे. सलग ही स्पर्धा पाहायला मिळते 4 दिवस आणि प्लेयर ऑफ द नाईटचा पुरस्कारही दिला जातोय. आकर्षक आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचसाठी 3 पुरस्कार सुद्धा आहेत. म्हणजे आपण पाहू शकता कुठेच कमी ठेवलेलं नाही आहे. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि खास करून संपूर्ण गाव कमिटी अर्थात ग्रामपंचायत कमिटी त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. खास करून या गावचे प्रथम नागरिक
सन्मान्य संजय परशुराम नाईक यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पाहिलं तर या गावातील उपसरपंच संदीप अशोक पाटील यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य दिलेलं आहे. आपण पाहिलं तर संपूर्ण गाव कमिटी अर्थात ग्रामपंचायत कमिटी पूर्ण इथं उपस्थित होती. उद्घाटन सोहळ्याला अतिशय थाटामाटात आपल्याला पाहायला मिळालं. चला स्पीडअप करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या, खेळा लवकर लवकर सुरुवात करूया. पंचांनाही विनंती आहे खेळाडूला जर इजा झाली त्याच्यासाठी आपण पाहतोय मेडिसिन त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहेत. खूप खूप धन्यवाद या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने तन मन धन अर्पण करून मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं या कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. पाहूया या ठिकाणी, पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी पाहतोय आपण, क्या बात आहे, पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. निर्धावजी या ठिकाणी होते सांगता संजय ठाकरे एक चांगला खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर निर्धावजी होते सांगता यस सन्माननीय गोकुलजी कचर नाईक साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खासदार बालेमामा चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी चेंडू ऑन साईडला येतो, एक धाव कंप्लीट केली जाते. डावाचा आणि स्वतःचा अकाउंट मात्र एका धाव्याने कंप्लीट केले जाते. 45 धावांचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरवाड संघास 11.33च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. सामना चांगला रंगेल, मजा येईल, कारण दोन्ही संघ जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने ताकदी तोला मोलाचे खेळ करत असतात. या रजनी स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत तिसरी आहे, परंतु पहिलीचा मानकरी या ठिकाणी आपण पाहिला तर अष्टविनायक ठाकूरवाडा फलंदाजी करतोय. या वेळेस हलक्या हाताने खेळलेला आहे. पाहूया शॉट फायलिंगच्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे आपण पाहिलं तर माजी सरपंच, जिल्हा परिषद माजी सदस्य मान्य श्री गोकुल नाईक सरांचं पुन्हा एकदा त्यांचं मनोवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाहूया ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू येतो, एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा दबाव टाकलेला आहे, प्रेशर टाकलेला आहे आणि त्या प्रेशरमध्ये या दोन धावा मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका जरूर आला नाही आहे, परंतु एकेर दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 4 या अंकावरती. नंबर 1 वरती रँक करत असलेला संघ आपल्याला पाहायला मिळते. आता संपन्न झालेल्या माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये सुद्धा अव्वल स्थानाचं मानकरी पटकावलेला संघ आपण पाहतोय 15 काल्हेर. आणि या हंगामामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत जवळजवळ 10 चषक त्यांच्या हाताला लागलेले आहेत. त्यातील प्रथम क्रमांकाचे आपण पाहिलं तर 6 चषक पाहायला मिळतात. यावेळेस क्या बात आहे, काय फटका खेळला गेला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला गॅपमध्ये चेंडू मात्र फरार झाला सीमा पार, दणदणीत चौकार. मुंबईची आपण जर पाहिलं तर संपूर्ण टीम ताकदी तोलामोलाने काम करत होती. रोज आपण अपडेट पाहत होतो ग्रुपमध्ये, संपूर्ण टीम कशा प्रकारे मेहनत करत होती. 12-12, 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत ग्राउंडवरती वेळ देत होते, जेणेकरून स्पर्धा सफल होईल. आणि त्यांचं हे या ठिकाणी मेहनत फलाला आलेली दिसते, कारण खूप चांगलं सजवलेलं आहे. या वेळेस आपण पाहतो बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये अजून एक दमदार असरदार स्ट्रोक, सीमा पार, चौकार. त्याला जे काम दिलं ते काम त्याने योग्य रीतीने पूर्ण केलं. कारण आपण पाहतोय सांघिक काम जेव्हा होते ना, तेव्हा त्या कामाची गती आणि त्या कामाची दशा दिशा ही चांगली पाहायला मिळते.
खास करून आपण पाहिले संपूर्ण टीम सन्माननीय भारत पाटील असतील, नीलम नाईक असतील, कुंदम पाटील असतील, अरुण पाटील, चंदन नाईक, मनोहर पाटील, गुरुनाथ पाटील, केतन पाटील, जहीन नाईक, साईनाथ म्हात्रे, संदीप एम पाटील, संदीप डी पाटील, अजित नाईक आणि संदीप आर पाटील यांची खरोखरच खूप चांगली मेहनत आहे. त्या जोरावरती ही स्पर्धा साकारण्यात आली. मित्र, आपण डेला स्पर्धा साकारू शकतो, परंतु नाईटची जी स्पर्धा आहे त्यासाठी अधिक मेहनत आणि अधिक ताकद लावावी लागते आणि संपूर्ण दिवसातून काम उरकून मात्र या स्पर्धेसाठी वेळ दिला या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. खास करून संपूर्ण आयोजन टीमच्या मागे खंबीरपणे उभी आपण पाहतोय ग्रामपंचायत कमिटी, खास करून या गावातील विद्यमान सरपंच सन्मान्य संजय परशुराम नाईक आणि त्यांची संपूर्ण टीम मात्र कार्य करत असताना पाहायला मिळते. आपला खासदार, सर्वांचा लाडका बाल्या मामा यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज या ठिकाणी येतोय, गोलंदाजी मार्कवरती देवान. या वेळेस चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न खेळगांपरच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये चाललेला आहे. दूरक्षत्रशी उभा आहे, एक धाव कंप्लीट केली, दुसरी जा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर यस 2 धावा कंप्लीट आणि तिसरी धाव घेण्याचा मानस आवरला गेला नाही आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतो बाद. ती चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी वाढ शॉट, क्या बात आहे, लांबी गाठता येईल का? नाही आहे, फलंदाज बाद होतं या ठिकाणी जेलच्या स्वरूपात. क्या बात आहे, फटका चांगला सजवला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर गॅप शोधता आली नाही आहे आणि अधिक लांबीही गाठता आली नाही आहे, उंची बरोबर गाठली होती आणि परिणामस्वरूप या ठिकाणी फलंदाज संजय बाद होतोय
आपण पाहिले तर वैयक्तिक 11 धावा आपल्या संघासाठी जमा केल्या. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 15 या अंकावरती लागली गेली आहे. 45 धावांचं आव्हान आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये इंटर होतंय विराट कोहली ऑफ ठाकूरपाडा या संघाचा. पाहूया त्या नावाने हा फेमस आणि फोकस खेळाडू गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये येतोय. नावारूपाने चांगला फलंदाज आहे. पाहूया त्यास लाईक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल का हे पाहण्यासारखं राहील. दयावान या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं तर लालच बुरी बला आणि एक समोर चेंडूला ठेवला होता आणि त्याच्यावरती बिग हिट करण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला आणि फलंदाज संजय मात्र बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू या वेळेस खेळलाचा होता कुठं आणि ते मात्र सोडून दिलं, कारण माहिती आहे की उजवी खूपच सोडून जाणार हा चेंडू आहे. त्याच्यामुळे आपला फटक्याला चेक केलं, बॅटला आवरलं, व्हाईट बॉलचा इशारा केला. धावसंख्या आपण पाहतोय 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही विजयाचं समीकरण जर विचार केला तर 29 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा, तोच रिझल्ट या ठिकाणी व्हाईट बॉल बॅक टू बॅक दुसरं पाहायला मिळतंय. 15 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. 28 धावाची आवश्यकता आहे. म्हणजे एखाद दोन मोठा फटका आला ना तर जे मॅचचं समीकरण जे आहे कुठेतरी समतोल पाहायला मिळेल. दोघांकडून सेम समान संधी विजयाची पाहायला मिळेल, पण तो एक मोठा फटका आल्यानंतर पाहूया या ठिकाणी काय होतंय. यावेळेस बिगिट घेण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय. पाहतोय आपण चेंडू डीपमध्ये उचलला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय राजन डी यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर या अंगामध्ये याही खेळाडूची खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 नंबरवरती रँक करतोय. खास करून विचार केला तर टॉप 10 मधला टॉप 10 मध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकावरती जॉली स्पोर्ट कामतगरचा सचिन पाटील, बंदरावरती काल्हेर संघाचा राजन डी पाटील, चेरोबा कोनचा प्रशांत मात्रे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर योगेशला कोण विसरेल, बंदरावरती काल्हेर संघाचा हा टॉप 4 मध्ये रँक करतोय. बघूया पुन्हा एकदा या ठिकाणी खेळायला होते सुरुवात. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस ऑन साईडला पुन्हा एकदा खेळून काढलेल्या हलक्या हाताने क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं आणि लगेच एकीचं दुसऱ्यामध्ये परिवर्तन. 2 धावेने धावसंख्या 20 या अंकावरती. आणि पण पाहिले तर 5व्या क्रमांकावरती सुनील माली यांना पाहायला मिळते. 6व्या क्रमांकावरती नितीन गवली, सुधाकर पाटील, बंडू पाटील, इंद्रपाल तरे आणि 10व्या क्रमांकावरती याला पाहायला मिळते किरण म्हात्रे. दिवा स्पोर्ट दिवा या संघाचा आपल्याला पाहायला मिळते. यस या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. देवांना पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी तयार. फुल टॉस होता पण फायदा उचलू शकले नाही. या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल धाव घेतली जाते. सिंगलने स्कोर पुढे सरकते. धावसंख्या 21 धावा. अजूनही सामना बरोबरीने मित्र म्हणेन, कारण 12 चेंडू मागे आतापर्यंत बनवल्यात 21 आणि 12 मध्ये आता बनवायचे आहेत 24. म्हणजे प्रति ओव्हर मागे 12ची सरासरी आहे. ज्यावेळेस डावाला सुरुवात झाली त्यावेळेस 11.50 ची सरासरी होते. म्हणजे डोलामॅन स्थितीमध्ये आहे. दोन्ही संघांकडे समसमान संधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याचं Yes. सन्माननीय राहुलजी माली यांचंही आगमन झालेलं आहे. संपूर्ण टीमचं या ठिकाणी अर्थात गुरुदत्त मानकोली. तर विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. आपण पाहिलं तर सुनील माली हे मात्र 5व्या क्रमांकावरती रँक करतायत. या संपूर्ण हंगामाचा विचार केला तर संतोषजी तरे यांच्या माध्यमातून हा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. संपूर्ण हंगामाचा टॉप 10 मध्ये बॉलर कोण, बॅट्समन कोण आणि टीम कुठली याचा अप टू डेट डाटा त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. खास करून त्यांना जी रिपोर्टिंग आहे ती अल्पेश गायकवाड आणि विक्रम नाईक सर यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय आणि तो डाटा तिकडून साईन होऊन आमच्याकडे पोहोचला जातोय.
चला खेळाला सुरुवात करायचा आहे, वेळ खूप वाया जातोय. पंच आपण मैदानाच्या आतमध्ये लक्ष घाला. पाहूया पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. मिथून येतोय मैदानाच्या आतमध्ये. 12 मध्ये 24 थांबवायचे आहेत. काय घडेल? दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुधारी तलवार आहेत. कुणाकडेही स्ट्राईक असली तरीही या ठिकाणी मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू जाईल का? दुरून क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय, घातक होऊ शकतोय, परंतु कलेक्शन चुकीचं. ओव्हर थ्रो झालेला आहे. जिथे एक धाव होती ते दुसरी कंप्लीट केली आणि ओव्हर थ्रोच्या माध्यमातून तिसरीही पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला मिळाली. ही आहे स्फूर्ती आणि थोडंसं धाडस. हिम्मत है मर्दा तो मदद आहे खुदा असं म्हटलं जातं. त्या अनुषंगाने या ठिकाणी चांगल्या या ठिकाणी आपण पाहतोय 3 धावांचं प्रदर्शन. 3 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या या ठिकाणी 24. बेस्ट वर्सेस बेस्ट मित्र ही मॅच पाहायला मिळते. खास करून पाहिलं तर रजनीक्स क्रिकेटमध्ये अष्टवैनिक ठाकूरपाडा हा संघ खूप चांगली कामगिरी करतोय आणि संपूर्ण हंगामामध्ये बंद्रा मारुती काल्हेर हा नंबर 1 वरती रँक करतोय. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर गुरुदत्त मानकुली हा संघ वेळेवरती उपस्थित राहिलेला आहे. या कमिटीच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप कौतुक आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पंचांना विनंती आहे की आपण डबल वॉर्निंगला डायरेक्ट पेनल्टी द्या, हरकत नाही आहे. तुम्हाला आम्ही जेवण नाश्ता बरोबर टाइम टू टाइम देऊ, तुम्ही तो टेन्शन घेऊ नका भाऊ पाटील. आज डान्स झाला पाहिजे, नुसतं पैसे लावल्यात नाचू नका, तसं मनोरंजन करा. स्पर्धा आपली आहे. या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज होते तयार. मिथून पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च झालेल्या आहेत. विराट कोहली पहा किती ताव घेतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नामी संधी चालू आली होती. या ठिकाणी बॅटला चाटून मात्र चेंडू सरसावला होता कीपरच्या हातामध्ये. गॅदर करता आलं नाही आहे की जीवनदान या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र धाव नाही मिळाली. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 24. अजूनही 21 धावेची आवश्यकता आहे. 10-21 इक्वेशन जवळ आलेला आहे. पाहूया पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. या वेळेस मात्र फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू मात्र सीमा पार. बिगिट षटकार. पद्धतीने धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता 9 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. गणेश ऑन फायर. पाहूया पुन्हा एकदा विराट कोहली काय करतोय. अजून एक दे धमाका, दे तडाखा. चेंडू जातोय आकाशाला गवसणी घालत असताना सीमा पार. अजून एक दमदार षटकार. जातोय जेव्हा विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक कंप्लीट केली जाते तर ते टी शर्टचं मानकरी या ठिकाणी बनेल का गणेश ठाकरे. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज होते टर्न.
आणि इथं मात्र आपण पाहतोय फटका फसला गेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात गणेश ठाकरे. तुमने कभी किसी से प्यार किया कभी किसी को दिल दिया मैंने भी दिया. ला ला ला. 7 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता आहे. सामन्याला जवळ आणलेल्या त्या 2 षटकाराच्या मदतीने या ठिकाणी लालच बोरी बला असं म्हटलं जातंय. 2 लागले होते पण तिसऱ्याला मोह आवरता आला नाहीये आणि लोकांच्या रिझनमध्ये आपण पाहिले तर एक कमजोर फटका पाहायला मिळाला आणि जेलच्या स्वरूपात गणेश ठाकरे मात्र बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते किरण एक चांगला फलंदाज आहे. कारण आपण पाहतोय सुरुवात संजय आणि जहीन हे चांगली करून देतात. त्यानंतर मिडलला आपण पाहिलं तर संतोष आणि गणेश चांगली खेळ करतायत आणि त्याला फिनिशिंग टच कलस लावण्याचं काम मात्र किरण करत असतो नेहमी. पाहूया आता या ठिकाणी काय घडतंय. काय येणारे चेंडू आहेत 7. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 9 7-9. किरण स्ट्राईक हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे. हुशारीचं क्रिकेट मी तर म्हणेन कारण विकेट गेलं होतं. विकेटलाही थांबवणं गरजेचं आहे आणि हलक्या हाताने खेळून काढलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा अजून जमा होत आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. 38 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आता येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 6 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते म्हणजे 7 धावेचं. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 12 गेल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 गेल्या आणि इथं मात्र कुठेतरी त्या धावा थांबवणं गरजेचं होतं कारण तिसरं ओव्हर जे असतं ना अधिक महत्त्वपूर्वक. परंतु त्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर 17 धावा खर्च झाल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये आता विजयाचं समीकरण 7 धावांचं उरलेलं आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. चला प्लीज विनंती असेल खेळायला लवकर सुरुवात करूया. या सामन्यासाठी भरपूर वेळ आपला वाया जातोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला हरीश पाहायला मिळते. 6 चेंडू मागे 7 धावा वाचवायच्या आहेत. प्रयत्न जरूर असेल परंतु पाहूया कितपत तो कारगर ठरला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला संतोष ज्याच्याकडे चांगली ॲबिलिटी क्षमता आहे. एक फटक्याचाच मित्र म्हणून या सामन्याचं काम आपल्याला पाहायला मिळते उरलेलं आहे. आता ते सिंगल डबलनी केलं जाईल की हवाई सफर याच्या माध्यमातून केलं जाईल. येस या ठिकाणी पाहू शकता आपण लेफ्ट हँड बॅट्समन आहे. पाहूया त्याच्या अगेन्स्ट हरीश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चला खेळायला लवकर सुरुवात करूया प्लीज विनंती असेल. अजून आपल्याला भरपूर सामने अर्थात 6 सामने खेळवायचे बाकी आहेत. क्या बात आहे क्या बात आहे. पहिला चेंडू मात्र चांगला हाताळताना पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळालेला आहे. निर्धावची झाली सांगता येणारे चेंडू 5. विजयाचं समीकरण 7. अजून जिद्द चिकाटी सोडलेली नाही आहे म्हणून तर म्हटलं जातं ना जब तक सास आहे तब तक आस आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही घडू शकतोय. लढणं सोडायचं नसतं. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण धावत तसं खेळता आलं नाही आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल डबलचा खेळ बाकी आहे आणि 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 40 लागले गेले आहे आणि 5 धावांची फक्त आता आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक मॅजिकल गोलंदाजी हाताळावी लागेल. जिथनं या 5 धावा वाचवायच्या असतील तर अचूक टप्पा लाईन लेन सुधारित करावी लागेल. आपण पाहतोय पहिला चेंडू खूप चांगला होता त्यानंतर 2 आलेत. या चेंडूवरती काय घडतंय. आपल्या फालतूरमध्ये काहीतरी चुकी होते. पुन्हा एकदा येतील आणि तयार होतील आणि खेळाला पुन्हा एकदा सुरुवात करतील. या वेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. पाहूया डीपमध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला होता
परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की किरण यांनी नाकारलं गेलं. एका धावेने धावसंख्या 41 41 3 चेंडून 4 धावेची आवश्यकता आहे. चला मीटिंग कमी घ्या. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे. त्या कारणास्तव थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचनेमध्ये चेंज करावं लागते. एक एक धाव खूप महत्त्वाची आहे, ती वाचवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी चाललेला खटाटोप या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे चेंडू 3 आहेत आणि विजयाचं समीकरण 4 पाहायला मिळतंय. काही घडू शकतोय. दोन्ही टीम अतिशय जिद्दी क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या मानल्या जात आहेत. शेवटपर्यंत सामना कधीही सोडत नाहीत. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे खेळ अजून या उर्वरित चेंडू मागे पाहायला मिळेल. पुढे चेंडू यावेळेस सेफ लँडिंग आहे. पाहूया एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय आणि एकच धाव. क्या बात आहे. स्लोली शेवटच्या मोमेंटपर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. हा चेंडू खूप महत्त्वपूर्वक असेल. अजूनही मित्र म्हणेन सामन्यामध्ये जान बाकी आहे. कारण काल्हेर संघ असं आहे ना की या संघाला ज्या वेळेस तुम्ही बोट धरायला द्याल तर तो हात धरायला मागे येत नाही आहे. आणि जेव्हा का हात आपल्या हातामध्ये जर घेतला तर सामन्यावरती पकड जी आहे ती मात्र मजबूत करायला विसरत नाही आहे. पाहूया आता मात्र सामना बरोबर रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळते. येणारे चेंडू 2 आणि 3 धावांची आवश्यकता. फिल्डिंगची सजावट या ठिकाणी पाहायला मिळते. हरेश मात्र एक कंजूस गोलंदाजच्या रूपाने पाहायला मिळालेला आहे. कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 4 धावा खर्च केले गेले आहेत. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज टर्न होतोय. आता मात्र ऑन साईडला चांगला फटका खेचला आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. एकीचं दुसरी मध्ये परिवर्तन. 2 धावा. क्या बात आहे. आता मात्र येणारा चेंडू 1 आणि विजयाचं समीकरण सुद्धा 1. काय घडेल या ठिकाणी पाहण्यासारखं राहील. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. असं वाटलं नव्हतं की सामना इथपर्यंत येईल, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि आता मात्र अंतिम क्षणामध्ये सामना येऊन ठेपला आहे. जब तक सास आहे तब तक आस आहे असं म्हटलं जात आहे. त्या युक्तीने या ठिकाणी आपण पाहतोय बंदरा मारुती काल्हेर संघर्ष करतोय, लढाई देतोय. पाहूया या ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपाडा ही धाव कंप्लीट करेल की बंदरा मारुती काल्हेर ही धाव मात्र थांबवेल हे पाहण्यासारखं राहील. पाटील आणि रुपेश पाटील दोघांकडून दसरथ गरज करून 500 डॉट चेंडू काढला तर पाहूया या ठिकाणी पाहू. 1 धावेची गरज आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. पाहूया काय घडतंय. निश्चितच शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. गणपती बाप्पा. पाहूया काय घडतंय, कुणाच्या बाजूने जातोय समीकरण. चला खेळाला लवकरात लवकर आपण सुरुवात करूया प्लीज, विनंती असेल. टर्न होतोय गोलंदाज. प्रेशर पाहायला मिळतंय. चेंडू कुठं हाताळू, कशा प्रकारे हाताळू. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया तयार होतोय. काय घडेल या ठिकाणी पाहतोय आपण. चांगला फटका खेळून काढलेला आहे. रोमांचक स्थितीमध्ये या ठिकाणी विजय संपादन करतोय अष्टविनायक ठाकूरपाडा हा संघ. चला दोन्ही टीमला विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी उपस्थित काही मान्यवर आहेत त्यांचा आपण करूया येतोजे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय अरुणजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय. सत्कार मूर्ती अर्थात आपण पाहिलं तर या विभागामध्ये नव्हे तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, माजी सरपंच कारेवली, जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय गोकुळ नाईक सर आहेत,
त्यांचा आपण करूया या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेची उबदार मायेची शॉल त्याचबरोबर आपण पाहू शकता फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येत आहे सन्मानित. सत्कार मूर्ती आपण पाहू शकता सन्मान्य माननीय श्री गोकुल नाईक सर. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, या सर्वांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे आमच्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक आणि या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदरान नाव घेतलं जातं असं गोकुल नाईक सर यांचा केला गेला या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. त्यानंतर माजी सरपंच वडघर सन्मान्य श्री जय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण करूया या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. कुमार आपण पाहू शकता या ठिकाणी सन्माननीय चिरंजीवी नाईक यांच्या केला जातोय. येतो तर चला दोन्ही टीमला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. तसेच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय मानकोली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक चांगलं व्यक्तिमत्व मान्य श्री राहुलजी माली साहेब आहेत. त्यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा येतोचे स्वागत आणि सन्मान आपण करूया. आहे की आपण जॉईंट व्हायचं आहे सन्मान्य गोकुल नाईक साहेब. त्याचबरोबर सन्मान्य दयाजी पाटील आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये जिथं नाणेफेक केलं जाईल चला दोन टीमला विनंती आहे श्री वेताल कोपर आणि अष्टविनायक ठाकूरपाडा विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करूया. प्लीज विनंती असेल. आपण पाहतोय एका बाजूला जय बजरंग 40+ तर दुसऱ्या बाजूला ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते सर्वांचे लाडके खासदार बालेमामा. कोण कॉलिंग करतोय? कोपर संघाचा संघ नाही कॉलिंग करणार आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण नाणेफेक करून घ्या. बालेमामा असं कॉलिंग केलेलं आहे. पाहूया काय येतंय. आणि त्याच्या विरुद्ध आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण यस यस गणेश ठाकरे या सामनावीराचा पुरस्कार आपणास जातोय. तर आपण या विनंती असेल आपला सामनावीराचा जो पुरस्कार आहे तो घेऊन जायचा आहे. नाणेफेकीचं जे कॉलिंग आहे ते आपण पाहिले तर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाच्या बाजूला लागलेला आहे. निर्णय काय असेल आपला? यस क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर गणेश दादा या आपण सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती सन्माननीय आपण पाहू शकता दिनेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण प्रदान झालेले आहे. आणि क्या बात आहे. पहिली मॅच पहिला सामनावीराचा पुरस्कार
विराट कोहली अर्थात गणेश ठाकरे यांचा जातोय. त्याचबरोबर आपण पाहू शकता सिद्ध पेय आहे, तसेच एक गिफ्ट हॅम्पल सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला 3 पुरस्कार आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप खूप धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. गणेश दादा आपण या ठिकाणी संपर्क साधा. अजून एक बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री वेताल कोपर विपक्ष श्री अष्टविनायक ठाकूरबाडा.